नमस्कार मंडळी. राज ठाकरे साहेबांनी आपल्याला मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगितल्यानंतरच आपल्याला मराठी भाषेचं महत्त्व समजणार आहे का? त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जर आपल्याला मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगितलं, त्याच वेळेस मग आपल्याला मराठी भाषेचं महत्त्व समजणार आहे का? आता बऱ्याच लोकांच्या अशाही प्रतिक्रिया आहेत की राज ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, हे आता राजकारणाच्या पोटी म्हणजे काही बीएमसीच्या निवडणुकी असतील, स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्यानंतर ग्रामपंचायत यांच्या निवडणुका असतील, म्हणजे सरपंच पदाच्या निवडणुका असतील, याच्यासाठी हा राजकारणाचा मुद्दा म्हणून मराठी भाषेचा मुद्दा घेतला गेलेला आहे. अशा बऱ्याच काही प्रतिक्रिया आहेत. परंतु मराठी भाषेचं महत्त्व आपल्याला कधी समजणार? हे काही राजकारण करण्याची गोष्ट नाही. मग जर तुम्हाला असंच वाटत असेल, जे काही हिंदी भाषेचा जर काही कायदा असेल, तो जी आर असेल, तो आता रद्द केलेला आहे. मग राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे 5 तारखेला जे काही विजय यात्रा असेल, जे काही विजयाचा माहोल असेल, तो का क्रिएट करत आहे? मुंबईत नेमकं याची काय गरज आहे? बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतील. परंतु मला हे म्हणायचं आहे, जे काही राज ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, हे मराठी भाषेवरती आक्रमक झाले होते. आणि त्यानंतर कुठे हा विजय जे असेल ते सर्वसामान्य लोकांचा सुद्धा आहे, अशा सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर मराठी भाषेचा मुद्दा हा याच्यासाठी घेण्यात आला होता की मराठी भाषेच्यासाठी कित्येक लोकांनी आपले जीवाची बाजू लावली होती. बरेच लोकांचं त्या ठिकाणी निधन झालं होतं. त्यांना जे काही त्याग झाला होता जीवाचा, ते सुद्धा त्यांनी दिला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही काळ असेल, जे काही आपण इतिहास पाहिलेला आहे, त्यावेळेस सुद्धा मराठी भाषेला महत्त्वाचं प्राधान्य होतं. म्हणजे मराठी भाषा ही बोली भाषा आहे, आपली मातृभाषा आहे. त्यानंतर एखादा व्यवहार जरी करायचा असेल, एखाद्याला आपल्याला काही देवाणघेवाण सुद्धा करायची असेल, तर आपण मराठी भाषेतूनच करतो. परंतु आता बऱ्याच लोकांचा असा स्टंट झालेला आहे, समोरचा माणूस आपल्याला हिंदीत बोलणार का मराठीत बोलणार हे माहीत नसताना सुद्धा सरळ सरळ आपण सुरू करतो. या हुआ, क्या कहा जाने का है, ये कितने का है, वो कितने का है, 200 रुपये मिलेगा का, 1 रुपये में मिलेगा का? म्हणजे आपल्याला मराठी भाषेचं बोलता येत असताना सुद्धा आपण मराठी भाषा सोडून इतर लोकांची भाषा बोलतो, हिंदी भाषा बोलतो. आता मग हिंदी म्हणजे स्टँडर्ड का? मग हिंदी जर नसते तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहास घडवला नसता का? छत्रपती शिवाजी महाराज यांचा व्यवहार जो असेल तो मराठी भाषेतूनच होता. मग त्यांनी काय हिंदीच सक्ती असायला पाहिजे होती का? म्हणजे हिंदी भाषा एवढी महत्वाची असणार आहे का? मग एखादा कलेक्टर असेल, डेप्टी कलेक्टर असेल, इंजिनियर असेल, हा मराठी भाषेशिवाय मोठा होऊ शकत नाही का? किंवा हिंदी भाषेशिवाय त्याचं धकत नाही का? मग आतापर्यंत झालेत ना मोठे, कित्येक तरी अधिकारी झाले, PSI झाले, DSP झाले, कलेक्टर झाले, अनेक लोक मराठी भाषा शिकूनच मोठे झालेले. मग राजकारणी लोक असतील ते सुद्धा मराठी भाषा बोलूनच मोठे झालेले. त्यांनी काही हिंदी भाषण बोललेले नाहीत, कुठे आपण हिंदी भाषण सुद्धा ऐकलं नाही. परंतु मराठी भाषेचं महत्व असताना सुद्धा मराठी भाषेचं राजकारण केलं जाते. भाजप सुद्धा तेच करत होतं. जे काही BMC असेल, मुंबईचं जे काही नगरपालिका असतील, स्वराज्य संघटनेच्या निवडणुकी असतील, त्या तोंडावरती जे काही मुंबईचा भाग असेल, त्या भागात मोठ्या प्रमाणात मराठी माणूस आहेच. मराठी माणसाला काय कोणीकडे जायची गरज नाही. जे काही भाजपवाले म्हणतील किंवा इतर राजकीय लोक म्हणतील त्याच्या पाठीमागे आपण कधीही हजर आहोत. परंतु भाजपवाल्याचे सुद्धा त्या ठिकाणी राजकारण होतं, खेळी होती. कारण तर मराठी भाषेचे जे काही मतदार असतील ते कुठे जाणार नव्हते. परंतु हिंदी भाषकांची जर आपण हिंदी त्या ठिकाणी लागू केली, इतर परप्रांतीय असतील, इतर राज्यातून जे काही लोक आलेले असतील, मुंबई या ठिकाणी काम करणारे बाबू लोक असतील, त्यांना खुश करण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून निश्चितच केलं जाणार होतं. आणि म्हणून तर हिंदी भाषेची त्या ठिकाणी सक्ती केली होती. हिंदी भाषा जर बोलली असती तर मग त्यांचे मुलं असतील, त्यांना शिक्षण घेता आलं असतं, त्या ठिकाणी फायदा झाला असता. आणि आपल्या मुलाला फायदा झाल्यानंतर जे काही इतर परप्रांतीय आहेत, बाहेर राज्यातून जे काही लोक आलेले असतील, ते निश्चितच भाजपला याचं मतदान करणार होते. निश्चितच त्यांचा फायदा झाला असता. आणि मराठी जे काही लोक असतील ते सुद्धा भाजपलाच मतदान करणार होते. परंतु मराठी भाषेचा जो काही मुद्दा असेल, हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी समोर आणला. मराठी लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. मग कोणत्याही पक्षातील असेल, कोणत्याही राजकीय पक्षातील असेल, सगळ्यांचा सपोर्ट यामध्ये येणार होता. आणि मराठीचं जे काही वातावरण असेल, राज ठाकरे यांचं, उद्धव ठाकरे यांचं जे काही वर्चस्व असेल ते परत एकदा मुंबईत दिसलं असतं. आणि मुंबईत दिसल्यानंतर भाजपची मात्र
जी काही पायाखालची वाळू असेल ती निश्चितच सरकत होती, याची भीती हा भाजपला सुद्धा होती. म्हणून तर तो कायदा सुद्धा रद्द झाला, तो GR सुद्धा रद्द झाला. आणि GR रद्द झाल्यानंतर त्यांच्या जे काही पायाखालच्या वाळू असलेलं ते आता पूर्णपणे सरकलेले आहे. मला असं तरी वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही मराठी भाषा असेल त्याचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपण समजून घ्या, आपल्याकडे पूर्वी न्यूडल होते, म्हणजे आपल्या घरी आपल्या आई वडील शेवळ्या करत होते, परंतु आपल्याला मराठी त्या शेवळ्याचं महत्त्व समजलं नाही. जेव्हा एखादा पॅकिंगवाला, एखादा कंपनीवाला त्या ठिकाणी मॅगी घेऊन येतो, 5 रुपयाची मॅगी घेऊन येतो, त्याचं महत्त्व आपल्याला समजलं. म्हणजे 5 रुपयाच्या मॅगीचे आपण 150 रुपये देऊन ती वस्तू विकत घेतो, ती खातो. तसंच आपल्याला ज्यावेळेस आपली मराठी भाषा नसेल त्यावेळेस आपल्याला मराठी भाषेचं महत्त्व सुद्धा समजणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला मराठी भाषा महत्त्वाची असणार आहे. मग तुम्ही तुमच्या मुलाला इंग्लिशमध्ये टाका, हिंदी भाषा शिकवा, इतर कोणत्याही भाषा शिकवा, परंतु आपल्याला मराठी भाषा महत्त्वाची असणार आहे. या महाराष्ट्रातील लोकांनी कित्येक तरी आपले प्राण गमावलेले आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मराठी भाषेचं महत्त्व समजलं पाहिजे. प्रत्येक माणूस हा मराठीच बोलला पाहिजे. प्रत्येक माणसाने आपलं जे काही रोजचं जीवन असेल ते मराठीतूनच विस्थापित केलं पाहिजे. आणि इतर लोकांना सुद्धा आपल्या मराठी भाषेचा आदर असला पाहिजे. आपण जर मराठी भाषेचा आदर केला तर इतर लोक सुद्धा आपल्या मराठी भाषेचा आदर करतील. मग राज ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, यांना सुद्धा असे जे काही उपोषण असतील, जे काही रस्ता रोको असेल हे करण्याची गरज पडणार नाही. कारण तर मराठी भाषेला ज्यावेळेस धक्का लागतो त्यावेळेस त्या लोकांना कुठेतरी समोर यावं लागतं. असं मला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. मराठी भाषेचा आपण आदर करा. मी कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही. मग राज ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा भाजप असतील, भाजपने सुद्धा काही माझे घोडे मारले नाही, परंतु मराठी भाषेचा आपण मुद्दा जपला पाहिजे. जय शिवराय.